नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अक्षरा आणि अधिपती यांचा डिवोर्स करण्याचा आता भुवनेश्वरीनं ठरवलेला आहे. कारण इथंपर्यंत तिची मजल गेलेली आहे. काहीही झालं तरीही अक्षरा अधिपतीला एकत्र येऊ द्यायचं नाही, हा सगळा भुवनेश्वरीचा डाव आहे. आणि त्यासाठी तिला जे काही करता येईल, जी काही खालची पातळी गाठता येईल ती गाठत आहे. आणि आता कहर केलेला आहे ती म्हणजे अधिपतीची खोटी सहीही तिने केलेली आहे. तर आता हे सगळं कशा पद्धतीनं घडणार? परंतु अक्षराची एक इच्छा आहे, ती म्हणजे बाळाचे हार्टबीट अक्षराला आणि अधिपतीला एकत्र ऐकायला मिळायला पाहिजे, तशी अक्षराची इच्छा आहे. आणि ती इच्छा तिने आईच्या जवळ बोलून दाखवलेली आहे. तिने आईला सांगितलेलं आहे की मला काही करून अधिपतींबरोबर बाळाचे हार्टबीट ऐकायचे आहेत. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता दुर्गी आणि भुवनेश्वरी दोघीही देवीच्या समोर असतात. आणि इकडं भुवनेश्वरी म्हणत असते की काही झालं तरीही आम्ही नेहमी अधिपतींच्या भल्याचाच विचार करतो, पण ती मास्तरीन काय त्यांच्या भल्याची नाही. इकडं दुर्गी येते, विचारू लागते आणि भुवनेश्वरी म्हणते की आपल्याला कळत नाही ना त्यातलं काय, आणि ती निघून जाते. दुर्गी मात्र देवाच्या समोर हात जोडून उभी असते. कारण दुर्गीचं म्हणणं असतं की आज चांगलं काम करणार आहोत अक्षरा, आणि त्या मास्तरीन बाईचा आणि अधिपतींचा संसार मोडणार आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. इकडे आई मात्र अक्षराला म्हणत असते, अक्षरा तुझं हे काय चाललंय, मला तुला विचारायचं आहे. तेव्हा अक्षरा म्हणते की आई आयुष्याचं गणित सोडवायचा प्रयत्न करते. कसं आहे, आधी तू मला तेच सांगायची, आता तू आई म्हणून विचार करते. मला माहिती आहे भुवनेश्वरी मॅडम कशा आहेत. अगं माझं बाळ आहे पोटात, मला माहिती आहे, पण माझ्या बाळाला पण मी घडवेल ना. तेव्हा इकडे आई म्हणत असते, अगं तो चक्रव्यूह, भुवनेश्वरी नावाचा चक्रव्यूह अधिपतींनी पण भेदू शकलेले नाही, तर बाळ कसं भेदणार ते? तेव्हा अक्षरा म्हणते, अगं आई तू विसरतेस, त्यांचं आईवरती प्रेम आहे म्हणून हे होऊ शकलेलं नाही. तेव्हा मात्र इकडे आई तिला म्हणत असते, अगं पण तेव्हा अक्षरा म्हणते, आपण आहोत ना, आपण शिकूया. तू सांग बरं, मला लहान असताना काय म्हणायची, एखादं अवघड गणित आहे ते सोडून नाही द्यायचं, पहिलं ते गणित सोडवायचं आणि नंतर पुढं जायचं. त्याचबरोबर मला सांग, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, असं अक्षरा बोलत असते. आणि आईला म्हणत असते, तुझा आशीर्वाद मला हवा आहे. आणि शेवटी आई म्हणते की हो, पण मला सांग ते सोनोग्राफीचं कधी करायचं आहे, असं आईचं बोलणं चाललेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी आलेल्या असतात, त्या म्हणजे इकडे, आणि त्या विचारू लागतात. तेव्हा चारूदास म्हणत असतात की काय झालंय नक्की. तेव्हा आजी म्हणतात की आनंदाची बातमी आहे, काळजी काय करताय, भेटले ते दोघं. तेव्हा इकडे चारुदास सर म्हणतात, भेटले म्हणजे कधी? तेव्हा आजी सांगते की हो आजच भेटले, पण कसं आहे त्यांच्यात तेवढं बोलणं नाही झालेलं ना. इकडे चारुहासला खूप आनंद झालेला असतो आणि चारुहास म्हणत असतो की हो फायनली ते दोघं भेटलेले आहेत, परंतु आता लवकरात लवकर अक्षरा इथं आली पाहिजे. आणि मग इकडे आजी आणि त्याचबरोबर चारुहास यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर चारुहास म्हणत असतो की काहीही झालं तरीही आजी ती आली पाहिजे, आणि मग तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा चारुहासला मात्र खूप आनंद झालेला आहे. अक्षरा फायनली अधिपतीला भेटले ही गोष्टच खूप मोठी असते. आणि त्याचबरोबर इकडे आई म्हणत असते की अगं अक्ष काय चाललंय तुझं, सोनोग्राफी करणं गरजेचं आहे, काही प्रॉब्लेम काही असेल तर कळलं पाहिजे ना. अक्षरा म्हणत असते, अगं आई मला आणि अधिपतींना एकत्र बाळाचे हार्टबीट ऐकायचे आहेत, मला त्यांच्यासोबत बाळाचे हार्टबीट ऐकायचे आहेत, म्हणून मी नाही म्हणत आहे, असं अक्षरा सांगत असते. इकडे चारुहास सरांना आजी म्हणत असते की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. चारुहास सर म्हणत असतात की हो सगळं व्यवस्थित होणार आहे. अक्षराचे माझ्यावर खूप उपकार आहेत. आज मी जो एवढा बरा झाला आहे ना, तो फक्त आणि फक्त तिच्यामुळे झालेला आहे, अन्यथा हे शक्य नव्हतं. आजी म्हणते की माझ्यावर पण, मला कुठं अक्षरांची ओळख होती, मी अडाणी होते, तिच्यामुळे मला शिकायला मिळलं, म्हणून मी आता पोथीपुराण तरी करू शकते माझी मी स्वतः, हे इकडं आजी बोलत असते. आणि त्यासोबतच त्या दोघांनाही वाटत असतं की अक्षरा लवकर आली पाहिजे. इकडे चारुहास सर म्हणतात, आता अक्षरा जर घरी आली ना तर मी तिला सांगणार आहे की तू कायमचं अधिपतींना घेऊन या घरातून जा. इकडे आजी म्हणतात, असं काय बोलताय? तेव्हा चारुहास सर म्हणतात की त्यांनी इथं राहिले तर त्या तुमची लेक आहे ना त्यांना सुखाने राहू देणार नाही. इकडे आता अधिपती हा ओंक्याला भेटलेला असतो आणि अधिपती म्हणत असतो की ओंक्या, काही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे बाबा, काही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. आणि मग काल ना मास्तरीनबाई भेटल्या, अशा सहजच भेटल्या, काय बोलायचं काय कळलंच नाही रे, असं ते बोलत असतो. आणि त्यासोबतच तो म्हणत असतो की आम्हाला ना काही गोष्टी महत्त्वाच्या वाटत आहेत, हे बोलणं चाललं असतं. आणि त्याचवेळी ओंक्याने आता शिवानीला फोन केलेला आहे आणि शिवानी मात्र ओंक्याला म्हणत असते, काय बोलतोय तू हे? तेव्हा ओंकार म्हणत असतो, हो मी खरं ते सांगतोय. तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा ओंक्या मात्र म्हणत असतो की हो अधिपती आणि वहिनी भेटलेले आहेत,
हे बोलणं ऐकून ती म्हणत असते, ओंक्या तू काय पण कर, पण आता कायमस्वरूपी त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न कर. आज त्यांची भेट झालीच पाहिजे. पण भुवनेश्वरी मॅडममुळं त्यांची भेट अर्धवट राहिलेली आहे. त्यामुळे आपल्याला ती पूर्ण करायची आहे. म्हणजे या रंगपंचमीच्या दिवसामध्ये प्रेमाचे रंग त्यांच्या आयुष्यात भरले जाणार होते, पण तिथंही भुवनेश्वरी मॅडम आलेल्या आहेत आणि त्यांनी माती केलेली आहे. त्यामुळं आज त्यांची भेट झालीच पाहिजे. इकडे भुवनेश्वरीने आता वकील साहेबांना कॉल केलेला असतो आणि ती वकिलांना बोलत असते. तेव्हा ते म्हणत असतात, तुमचं काम झालेलं आहे. आणि मग ते म्हणत असतात की या भेटायला या, असं भुवनेश्वरी त्यांना बोलत असते. त्याचबरोबर दुर्गी पाहत असते, भुवनेश्वरीने आता झालेलं आहे काम, एवढ्या लवकर काम केलेलं आहे, या गोष्टीचं तिला कौतुक वाटत असतं. मग भुवनेश्वरी म्हणते की आता पुढचं काम करायचं आहे. आणि मग भुवनेश्वरी म्हणत असते की आता त्या इराला कॉल केला पाहिजे. मग भुवनेश्वरी इराला कॉल करते आणि भुवनेश्वरी इराला म्हणू लागते की काम आहे आमचं. तेव्हा इरा म्हणत असते, हां बोला ना भुवनेश्वरी मॅडम, मी तुमच्याच कॉलची वाट बघत होते. असं इराचं बोलणं चालू असतं. बिचारीला काहीही लाज वाटत नसते. आपण आपल्या बहिणीच्या संसाराचं वाटोळं करतोय, बहिणीच्या आयुष्यात विष कालवण्याचा प्रयत्न करतोय, या गोष्टीची जराही तिला जाणीव नसते. ती मात्र खोटं वागत असते, खोटं बोलत असते. आणि इकडे आता ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळं तर भुवनेश्वरी मात्र खूपच खुश झालेली असते. इरा मात्र मान्य करत असते की काहीही झालं तरीही इराच्या डोक्यात हेच सुरू आहे की आता मला काही फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर भुवनेश्वरी सांगत असते की हो, यावेळेस दुप्पट पैसे देणार आहे, काम करावं लागणार आहे. म्हणजे आता अक्षराच्या खोट्या सह्या करण्याचं काम भुवनेश्वरी ही इराकडून करून घेणार असते. तेव्हा मात्र इकडे आता धक्का बसलेला असतो हे त्या इराला. पण ती मूर्ख असते. तिला अक्कल कुठं आहे की नक्की काय होणार आहे, काय करायचं आहे याचा अंदाज तिला कुठं आहे. पण तिच्या डोक्यात मात्र सुरू झालेला आहे, भुवनेश्वरीकडनं पैसे मिळणार आणि पैशासाठी हापापलेली ही इरा आपल्या बहिणीच्या संसार मोडायलाही मागं पुढं बघणार नाही. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की उद्याच्या भागामध्ये आता भुवनेश्वरी त्याचबरोबर इकडे दुर्गी ह्या दोघीजणी वकील साहेबांकडे गेलेल्या आहेत. तर इकडे ओंक्या आलेला आहे आणि तो अधिपतीच्या मागं लागलेला आहे की वहिनींना भेटायला जा. इकडे अक्षराने पण ठरवलेलं आहे की जोपर्यंत अधिपती सोबत येणार नाही तोपर्यंत आपण ह्या सर्व गोष्टी, सोनोग्राफी चेक करायची नाही, बाळाचे हार्टबीट ऐकायचे नाहीत, हे सगळं तिनं ठरवलेलं असतं. आणि इकडे आता वकील साहेब म्हणतात की अधिपती नावांना नोटीस पाठवावी लागणार आहे. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की त्याची काही गरज नाही आहे. नाही, सह्या कोण करणार? तेव्हा भुवनेश्वरीने त्याच्यावरही उत्तर दिलेलं आहे आणि दुर्गीला सह्या करायला सांगितलेत. म्हणजे अधिपतीची सही दुर्गीनं केलेली आहे, तर इकडे इराकडून ती अक्षराची सही करून घेणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.